नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आता साधारण मला वाटतं एक 2-3 दिवसांपूर्वी मी एक रील पाहिलं. त्यामध्ये एका इंटरव्ह्यूची क्लिप होती. त्यामध्ये ती व्यक्ती असं म्हणाली की बऱ्याचदा जे सल्ले आपण इतरांना देत असतो, जे ॲडवाइसेस आपण देत असतो, ते खरं तर ना कधी कधी आपल्याला स्वतःलाच द्यायचे असतात. म्हणजे आपल्याला असं होतं की मला का नाही यार कोणी हे सांगितलं, किंवा मला हे कोणीतरी सांगितलं असतं तर कदाचित मी वेगळं काहीतरी करून पाहिलं असतं आणि कदाचित गोष्टी चांगल्या झाल्या असत्या. त्यामुळे बऱ्याचदा जे आपल्याला स्वतःला ऐकायचं आहे तेच आपण दुसऱ्यांना सांगत असतो ह्या ॲडवायसेसमधून. आणि आता तर नवीन वर्ष पण चालू झालं आहे, पहिलाच आठवडा आहे. सर्वांनी काही काही वेगळे वेगळे संकल्प सोडलेले असतील. माझेही काही नवीन संकल्प आहेत. मग मला असं वाटलं की जी जिद्द, जे मोटिवेशन मला स्वतःला लागणार आहे ते मी तुमच्यासमोर शेअर करते. त्याच्यामुळे मग मी याद्वारे, तुमच्याद्वारे हे स्वतःलाही सांगू शकेन. म्हणून मी एक खूप सुंदर छोटीशी गुरु ठाकूर यांची एक कविता शोधून काढलेली आहे, जिच्याद्वारे आपल्याला काही ॲडवायसेस मिळणार आहेत. काही अनुभवातून कसं शिकलं पाहिजे, काय केलं पाहिजे, नवीन वर्षाकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहिलं पाहिजे हे आपल्याला कळेल. छोटीशी अगदी सुंदर गोड कविता आहे, ती आपण ऐकूयात आणि बघूयात की नवीन वर्ष कसं घालवायचंय. वर्ष निसटले चोर पावली, उरले होऊन तारीख केवळ. वर्ष निसटले चोर पावली, उरले होऊन तारीख केवळ. आपण असं बऱ्याचदा म्हणतो, अरे आता तर फेब्रुवारी होता, आता जून होता, लगेच डिसेंबर आला आणि वर्ष संपलं. ते चोर पावलांनी हलके दबकत दबकत कधी निघून जातं आपल्याला कळतच नाही. आणि ते निघून गेलो मग आता तो आपला भूतकाळ आहे, ते आपल्या फक्त आठवणीमध्ये एक तारीख बनून राहणार आहे. वर्ष निसटले चोर पावली, उरले होऊन तारीख केवळ. संकल्पांचे नवे धुमारे, पुन्हा झटकतील सारी मरगळ. डिसेंबर जसा जसा यायला लागतो ना, तसं तसं आपलं जे काही जुनं गिल्ट असेल, दुःख असेल, किंवा आपल्याला असं होतं की एवढं करायचं होतं पण एवढं आपल्याला अचीवच नाही करता आलं, की वर्षामध्ये एवढं सगळं काही काही ठरवलं होतं हे तर जमलंच नाही, मग हे सगळं आपण पुन्हा पुढच्या वर्षात करू असं म्हणतो. जसा डिसेंबर येतो ना, तसं ते रिअलायझेशन व्हायला लागतं की बापरे, हे झालेलंच नाही, हे चुकलेलंच आहे, हे तर राहिलंच आहे करून करण्याचं. त्यामुळे डिसेंबरमध्ये ही जी फिलिंग असते ती राहते 31 तारखेपर्यंत वगैरे. आणि जेव्हा 1 तारीख येते ना, तेव्हा मात्र आपल्यामध्ये एक नवीन आशा पल्लवित झालेली असते. आपण हे ऍक्सेप्ट केलं असतं की ठीक आहे, इट्स ओके, इट्स फाईन, आता पुढच्या वर्षामध्ये आपण छान अजून प्रयत्न करू आणि आता पुन्हा जी काही छान स्वप्न आहेत ती आपण पूर्ण करूयात. त्यामुळेच संकल्पांचे नवे धुमारे, पुन्हा झटकतील सारी मरगळ. पुढे गुरु ठाकूर असं म्हणतायत की चुकले त्यांना अनुभव म्हणून, हुकले त्यांना हसून टाळू. चुकले त्यांना अनुभव म्हणून, हुकले त्याला हसून टाळू. जे काही चुकलंय ते तर आता काही आपल्याला बदलता येणार नाही, पण तो एक अनुभव आहे. जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जे काही चुकलंय त्यातून अनुभव घ्यायचा, धडा घ्यायचा आणि पुन्हा असं होणार नाही याची आपण तसदी घ्यायची. आणि जे काही हुकलंय, जे हातातनं निसटलंय, करायचं राहून गेलंय, त्यांच्याकडे बघायचं, हसायचं आणि म्हणायचं की ठीक आहे, यातूनही काहीतरी चांगलंच होणार आहे. चुकले त्यांना अनुभव म्हणून, हुकले त्याला हसून टाळू. डाव तोच पण मांडू नव्याने, जोवर शिल्लक मुठीत वाळू. हे जे काही आयुष्य आहे आपण तर तेच राहणार आहोत. आपल्या आजूबाजूचं वातावरण आहे, माणसं आहेत, स्वप्नही कदाचित थोडीशी वाढतील पण तीच राहणार आहे किंवा त्याच्या पुढे जातील. मग डाव तर तोच आहे, सगळं जे काही करायचंय ते तेच आहे, त्याच माणसाने करायचंय, फक्त त्याचा नव्या आशेने करायचंय, नव्या उमेदीने करायचंय, नवा डाव मांडायचाय. जोवर शिल्लक हातात वाळू, म्हणजे आपल्यामध्ये जोपर्यंत प्राण आहेत, जोपर्यंत ती इच्छा आहे, जोपर्यंत स्वप्न बघण्याची, पूर्ण करण्याची ताकद आहे, तोपर्यंत आपण हे करत राहायचंय. डाव तोच पण मांडू नव्याने, जोवर शिल्लक मुठीत वाळू. वर्ष निसटले चोर पावली, उरले होऊन तारीख केवळ. संकल्पांचे नवे धुमारे, पुन्हा झटकतील सारी मरगळ. चुकले त्यांना अनुभव म्हणून, हुकले त्याला हसून टाळू. डाव तोच पण मांडू नव्याने, जोवर शिल्लक मुठीत वाळू. तुमचे जे काही संकल्प असतील ते नक्की पूर्ण होतील आणि त्यासाठी लागणारं मोटिवेशन आहे, जिद्द, पण हे सगळं तुम्हाला थोडं का होईना या कवितेतून, या सादरीकरणातून मिळेल असं मला वाटतं. त्या सगळ्या गोष्टी मला स्वतःलाही सांगायच्या आहेत की अनुभवातून शिकायचंय, तो विचार नाही करायचा आहे, ज्या चुका आहेत त्या टाळायच्या आहेत.
आणि नवीन उमेदीने, नवीन आशेने या नवीन वर्षाकडे बघायचं आहे. संकल्प काय केलेले हे मी आता सांगणार नाही, त्यासाठी आपण एक वर्षाच्या शेवटी व्हिडिओ करूयात की काय संकल्प होते आणि ते कसे पूर्ण झालेले आहेत, काय काय झालेलं आहे. फक्त एक जो संकल्प आहे तो पूर्ण करण्यासाठी मला तुमची मदत लागणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नेहमीच, आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला आवडत असतील तर. आणि अर्थातच व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण असेच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज घेऊन येत राहणार आहोत चॅनलवर. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.